हाय गाईज, तर आज आपण करणार आहोत मस्त असा वडा सांबार. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत. चला तर बघूया. येथे मी घेतलं आहे थोडंसं खोबरं, 2-3 टोमॅटो, 4-5 कांदे आणि 1 इंच आलं. हे सगळं आपल्याला मस्त असं चिरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता येथे मी चिरून घेतलं. आता हे सगळं आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे. मी पहिला घेतला कांदा भाजण्यासाठी. कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हा सगळा मसाला भाजून घेतला की आपल्याला तो मसाला परत जास्त काही भाजावा लागणार नाही. आता हा मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. येथे मी घेतलं आता थोडंसं त्याच्यामध्ये आलं घातलं, जे आपण 1 इंच असं घेतलं होतं. आता खोबरेही थोडेसे भाजून घेतले, जेणेकरून तेही परत जास्त भाजावे लागणार नाही. तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं. टोमॅटोही भाजले, तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. टोमॅटो घातल्यावर त्याच्यामध्ये टाकली थोडीशी कोथिंबीर. आता त्याची मस्त अशी पेस्ट करून घेतली. ही पेस्ट जास्त काही भाजावी लागत नाही. आता येथे मी एका पातेल्यामध्ये 4-5 पळी तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये तमालपत्री घालून व्यवस्थित तमालपत्री थोडीशी भाजून घेतली. त्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला ग्राइंड केला होता तो मसाला आपल्याला घालून घ्यायचा आहे. बघा, इथे मी मसाला अशा पद्धतीने केला होता. हा मसाला मस्त असा पहिलाच भाजून घेतला की नंतर तेल जास्त उडत नाही आणि आपला मसालाही छान असा भाजला जातो. तुम्ही बघू शकता मसाल्याला पटकनच असं छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपण सगळे पदार्थ एक एक करून घालून घ्यायचे. जोपर्यंत आपण मसाले भाजून घेतो तोपर्यंत इथे मी सांबारसाठी पाणी गरम करून घेण्यासाठी ठेवलेलं आहे. आता हा मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, थोडीशी धणेपूड, जिरेपूड आणि काही मसाले म्हणजे गरम मसाला आणि सांबार मसाला हे सगळं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. हे घातल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची तिखट घालायची आहे. त्यानंतर याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत अगदी छान असं परतून घ्यायचं. बघा किती छान मसाला भाजला जातो जेव्हा आपण सगळे पदार्थ पहिलाच भाजून घेतो. आता याच्यामध्ये 1 चमचा आपली घरगुती चटणी आणि त्याच्यामध्ये चवीपुरते नमक घातले आणि परत एकदा व्यवस्थित हा मसाला सगळा भाजून घेतला. आता आपण जे पाणी गरम केले होते तेच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे, जेणेकरून ते पाणी ॲड केले की आपल्याला व्यवस्थित अगदी सांबारला छान असा कट येईल. तुम्ही म्हणाल सांबार केलं आहे मग एवढं पातळ का केलं आहे? आमच्याकडे जास्त घट्ट सांबार कोण खात नाही, त्यामुळे मी थोडंसं पातळ केलेलं आहे. तर तुम्ही तर बघू शकता किती छान सांबारला असा कट सुटलेला आहे. असा कट बघितला की पटकन असं काहीही खावंसं वाटतं. तर इथे थोडीशी उकळी फुटत आली की त्याच्यामध्ये मी घातलं आहे कोथिंबीर. आता इथे आपण तयारी करून घ्यायची आहे छान अशी बटाट्याची भाजी. इथे मी लसूण, कोथिंबीर, थोडंसं आलं हे सगळं घेतलं. मी येथे घेतल्या 10 ते 12 मिरच्या. आता याला आपल्याला व्यवस्थित असं पेस्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आम्ही छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता बटाटो शिजले की नाही हे थोडं टेस्ट करून घेतलं आणि त्याच्यानंतर सगळ्या बटाटोची साल काढून घेतली. सगळ्या बटाटोची साल काढून घेतल्यावर तोपर्यंत आपलं सांबार छान असं उकळलं होतं. त्याला आणि 1-2-3 उकळ्या फुटल्या आणि गॅस बंद करून ठेवला. येथे सगळ्या बटाटोची साल काढून घेतली आणि त्याला छान असं स्मॅश करत करत कट करून घेतलं. आता इथे बटाट्याची भाजी करण्यासाठी कढई ठेवली. मी लोखंडी कढईचा वापर करते, त्याच्यामधून आपल्याला लोह मिळतं, त्यामुळे याच कढईचा मी वापर करत असते. तर याच्यामध्ये थोडंसं घातलं तेल. तेलामध्ये जिरे, मोहरीचा वापर मी वड्यातील बटाट्याच्या भाजीमध्ये सहसा करत नाही. तर तुम्ही बघू शकता इथे मी घातलं आहे छान असं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण मगाशी मिरच्यांचा केलेला मसाला घालून घेतला. तो मसाला थोडासा भाजत आला की त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घातली. तीही व्यवस्थित अशी छान अशी रंग येईपर्यंत परतून घेतली. आता त्याच्यामध्ये आपण स्मॅश केलेले बटाटो घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की मी छान असे स्मॅश केलेले बटाटो त्याच्यामध्ये घातलेले आहेत. जसं आपण बटाट्याची भाजी हलवतो, हलवत हलवत त्याला छान असं स्मॅश करत राहायचं, जेणेकरून ती अगदी छान अशी स्मॅश होऊन जाईल. त्याच्यामध्ये घातलं चवीपुरतं नमक आणि परत एक थोडा वेळ परतून घेतलं. आता बघा ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार. त्याला एका प्लेटमध्ये घालून घेतलं, जेणेकरून ती थंड होईल. जोपर्यंत आपली भाजी गार होते तोपर्यंत म्हणलं वड्याचं बॅटर तयार करून घेऊ. इथे मी घेतलं 3 वाटी बेसन पीठ. त्याच्यामध्ये चवीपुरतं नमक, ओवा, हळद हे सगळं छान असं टाकून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग पावडरनी खूप छान वड्याला चव येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालून छान असं मिक्स करून घेतलं. बघा पीठ पहिला मिक्स करून घेतलं की नंतर पाणी घातल्यावरती त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. तर सगळ्या गुठळ्या छान अशा विरघळून घेतल्या. तुम्ही बघू शकता पीठ असं छान असं एकजीव झालं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते अगदी छान असं भिजण्यासाठी ठेवून दिलं. तुम्ही बघू शकता पीठ असं छान असं भिजत आलेलं आहे. आता हे वडे करण्यासाठी बटाट्याची भाजी गार झाली होती, तर ती व्यवस्थित अशी गोल गोल सगळ्या बटाट्याच्या भाजीचे गोळे करून घेतले.
इथे आपले छान असे गोळे तयार झाले आहेत. इथे मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवून दिलं. आता आपल्याला सगळे वडे अशा पद्धतीने एक एक करून छान असे तळून घ्यायचे आहेत. असे सगळे वडे मी छान असे तळून घेतले. तुम्ही बघू शकता, जेव्हा आपण पीठ छान असं भिजत घालतो तेव्हा वडे अगदी छान फुलून येतात आणि वड्याची चवही छान लागते, अगदी बाहेरून आणल्यासारखी. तर तुम्ही केव्हा अशी रेसिपी घरी ट्राय करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला छान छान रेसिपी बघायला आवडत असतील तर दिव्यानी सूर्यवंशी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर शेवटी सगळे वडे फायनली तळून झाले आणि मी छान असं वडा सांबार खाण्यासाठी ताट तयार करून घेतलं. तर बघा, आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.